तिमिर स्वप्न पाहताना स्पर्शाची भाषा माझ्या ऋतूला चाहूल या मनाला तिमिर स्वप्न पाहताना। डॅड हे सगळं थक्क करून टाकणार आहे। अरे कारण तुला झपाटलं त्या तत्वानी। आता तर काय त्या अंध मुलीवरती प्रेम करतोयस ना। आता हा विषय तू परत काढलास ना तर मला खूप वाईट वाटेल। मुक्ता, मी तुझ्यावर प्रेम केलंय, तुझ्या कर्तृत्वावर, तुझ्या स्वभावावर, तुझ्यातल्या अलौकिक मुलीवर प्रेम केलंय मी। हे बघ मुक्ता, मी आयुष्यात पैसा कमवला नसेल, कमवला तो पोट भरण्यापुरता कमवला, पण मनाची श्रीमंती आहे। तुझी लग्नाला परवानगी आहे ना? अरे म्हणजे काय, अगं तू फक्त लग्नाची तारीख कळव, कन्यादान करायला हा तुझा भाऊ हजर। अहो असं कोण बोलतंय डॅड? तुम्ही चुकीचे आहात, तुमचे निर्णय आमच्यावर लादताय, आम्ही असं म्हणू का? कम ऑन, डोंट वेस्ट माय टाइम। तुम्हाला जे काय बोलायचं असेल ते स्पष्ट बोला, उगाच माझा वेळ वाया घालवू नका। म्हणजे तुम्हाला काळजी आहे ती फक्त तुमच्या वेळेची। डॅड, इथे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे पटकन बोला, चला लवकर आटपा, हे असं बोलून चालणार नाही। डॅड, तुम्ही शांतपणे विचार करा। तुम्हाला दुखवून किंवा तुमच्या मनाविरुद्ध जाऊन काही करायची दादाची इच्छा नाहीये, आणि मला आठवत नाही की आजवर आमच्यापैकी कुणी असं वागलंय। प्लीज डॅडी, प्लीज जरा समजून घ्या। आपण जरा मोकळेपणाने आणि शांतपणाने बोलूया का? मोकळेपणाने बोलूया म्हणजे काय? तुम्हाला रुचेल पटेल असंच बोलायचं हो ना? तुमच्या होला हो मिळवायचं म्हणजे तुमचा मार्ग मोकळा। त्याचाच मला राग आलेला आहे। मी काय नंदी बैल आहे तुमच्या बोलण्यावरती मान डोलवायला? पण डॅड, मला सांगा की मुक्तामध्ये काय कमतरता आहे? हा? हो, मुक्त संसार नाही का करू शकत? अंध व्यक्ती ही कधीही संसार नाही का करू शकत? त्यांना अधिकार नाहीये का संसार करायचा? ओ, मुक्ता दिसायला सुंदर आहे, सालस आहे, आणि तिचा स्वभावही खूप छान आहे। अरे पण आपल्याला तुझ्यासाठी आणखीन चांगली स्थळ मिळणार नाहीत का? चांगली स्थळ म्हणजे कुठली? श्रीमंतांची, पैसेवाल्यांची, करेक्ट? ऑफकोर्स। अरे आपला करोडोचा बिझनेस आहे तो तू बघ। अशा घरातल्या एखाद्या मुलीशी लग्न कर की जे आपल्या बिझनेस मध्ये करोड 2 करोड इन्व्हेस्ट करतील। तू बिझनेस कर, आपल्या घराला सून मिळेल। डॅड, हेच हेच नकोय मला। लग्नाचा सौदा झालेला मला पटणार नाही डॅड, हे डीलच पटत नाहीये मला। तुमच्या करोडोंच्या सौदेबाजीसाठी आपण आपला सन्मान, अभिमान सगळं विकायचं का? मलाही लग्नासारख्या पवित्र संबंधांमध्ये असा दृष्टिकोन नाही आवडत डॅड। अहो लग्न नाही, हा तर व्यवहार झाला, आणि जिथे व्यवहार येतो ना तिथे नवरा बायकोच्या नात्यामध्ये उरतो तो फक्त औपचारिकपणा। बस, फार बोललीस। लहान आहेस तू, उगाच मोठ्या गप्पा करू नकोस, तुझ्या वयाला झेपत नाही ते। अहो लहान असले ना तरी लग्नाचा अर्थ कळतो मला, नात्यातली गंभीरता कळते मला। आपण अशा व्यक्तींबरोबर आयुष्य घालवायचं की जिथे संबंध ठरवताना पैशाचा विचार केला जातो। मला दादाचे विचार पटतात। मूर्खपणा आहे तो। हे लग्न म्हणजे आत्महत्या आहे, आत्महत्या। दादाच्या निर्णयाने खूप भारावल्यासारखं झालंय मला। एका अंध मुलीबरोबर सुखी संसाराची स्वप्न बघणं किती सुखावणार आहे। हे प्रवाह बाहेरचं आहे। शिवाय मुक्ता पण अतिशय हुशार आहे। आपल्या अपंगत्वावर मात करून सर्वसाधारण मुलीप्रमाणे करिअरिस्ट आहे। मुक्तात कमालीची धडाडी आहे बाबा, जिद्द आहे। हे सगळं किती गोड आहे, किती वेगळं आहे बाबा। लग्न हा 2 घराण्यांचा संबंध असतो। मला मान्यच नाही ज्या मुलीला घर नाही, दार नाही, नाव नाही। अहो पण त्या मुलीत काय कमतरता आहे ते तरी सांगा ना। मुक्ता काही साधारण मुलगी नाहीये,
उलट मीच तिच्या समोर खुजा दिसतो. अहो तिने मला लग्नाला होकार देणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे. दीपक प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. तिमिर स्वप्न पाहताना मुक्ता काही साधारण मुलगी नाहीये. उलट मीच तिच्या समोर खुजा दिसतो. अहो तिने मला लग्नाला होकार देणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे. दीपक प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. मला तुझी जगण्याची पद्धतच पटत नाही. जगण्याचा ग्राफ कसा उंच उंच जाणारा हवा. म्हणजे पैसा असावा. येस पैसा. पैसा, पॉवर, स्टेटस, पोझिशन. आणि मन आणि भावना. आणि त्यांनी मान मिळत नाही, सन्मान मिळत नाही. पैसा आहे सर्वस्व आहे. ऑफकोर्स. मग मला हे मान्य नाही. मला सुद्धा तुझा हे दीड डबडीचे विचार मान्य नाहीत. पण डॅड, शट अप. बिहेव युअरसेल्फ रेणू. तू मध्ये बोलायचं नाहीस. आणि तुला जर का लग्न करायचं असेल तर तुला या घरात राहता येणार नाही. दिस इज फायनल. फार विचार करू नकोस मुक्ता. आणि विचार करायचाच असेल ना तर सकारात्मक विचार कर. कारण चांगल्या शुभ गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्या पुढ्यात येतात तेव्हा त्याचा हसून आनंदाने स्वीकार करायचा असतो. मॅडम, मी आयुष्यात नकारात्मक विचार कधीच केला नाही. आपण एखादी गोष्ट नाही करू शकत, आपल्याला एखादी गोष्ट नाही जमत, असा विचारच कधी केला नाही मी. पण जेव्हा दीपक सारखी एखादी व्यक्ती आपलं सर्वस्व सोडून, सुख दुःख विसरून जन्मभर मला सोबत द्यायला तयार होतो, तेव्हा असं वाटतं की मी त्याच्या योग्यतेची आहे. तुझी योग्यता तू सिद्ध केलीस मुक्ता. आज तू शिकलेली, बऱ्यापैकी पैसे कमवणारी, चार चौघींपेक्षा वेगळी आणि स्वतःचं अस्तित्व जपणारी मुलगी आहेस. तुला दीपक सारखाच मुलगा मिळायला हवा आणि तो मिळाला. पण मला असं वाटतं की दीपकचे वडील, त्यांना हे सगळं फारसं काही आवडलेलं नाहीये. दीपकची बहीण रेणुका, तिला खूप आनंद झाला, पण माझ्यामुळे त्यांचे वडील त्यांच्यापासून दूर जायला नको ना. हे बघ, प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाऱ्याला जरा विरोध सहन करावाच लागतो. आणि आपण हे सगळं होणारे गृहीत धरलं होतं ना. काही काळापुरता राग लोभ राहील, पण माझी खात्री आहे पण तुझ्यासारखी मुलगी सून म्हणून मिळाल्यावर दीपकच्या डॅडींचा राग फार काळ काही टिकणार नाही. आणि बरं का, आजोबांच्या मांडीवर नातू आल्यावर की राग संताप सगळं धूम पळून जातं. म्हणून आजोबांच्या मांडीवर नातू. मला रस नाही. मला समजवण्याचा निष्फळ प्रयत्न करू नका. मी बोललो ते फायनल. या घरात माझ्या मताप्रमाणेच मी वागणार. म्हणजे आता तुमचं घर, आमचं नाही. जर तुम्हाला तुमचं घर वाटत असेल तर या घराचे नियम आणि माझी मतं तुम्हाला विचारात घ्यावी लागतील. नुसतं विचारच नाही तर त्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. असं करू नका डॅड. अहो, अशाने काहीच मार्ग निघणार नाही. प्लीज जरा शांतपणे विचार करा. फेर विचार मला जमत नाही, कारण विचार न करता मी बोलत नाही. ठीक आहे, तुम्हाला जर मान्यच नसेल तर. नाही दादा, अरे तू तरी टोकाची भूमिका घेऊ नकोस. जरा वेळ दे. किती वेळ घेतला तरी माझी मतं बदलणार नाहीत. मला हे लग्न मान्य नाही आणि माझी मतं पटत नसतील तर मला हे घर सोडावं लागेल. करेक्ट? यस. असं करू नका देसाई साहेब. मी रोहन, मुक्ताचा भाऊ. हो, आय सी. हे बघा मिस्टर रोहन, मला घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करायला आवडत नाही. आणि आपण कृपया ह्या संबंधाविषयी नाही बोललात तर फार बरं होईल. तसं नाहीये. हे बघा देसाई साहेब,
मला दोन्ही घरांचा विचार करावाच लागेल. मला फक्त माझ्या बहिणीच्या घराचा विचार करून कसं चालेल? तुमचं घर मोडून माझ्या बहिणीचा संसार उभा राहिला तर मला वाईट वाटेल. तुम्ही फार चालाक दिसताय मिस्टर रोहन. डॅड, दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं नाही हा साधा शिष्टाचार तुला माहिती नाही दीपक? मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. मी काय मिस्टर रोहनना त्यांच्या घरी बोलवायला गेलो नव्हतो. आता सगळं झाल्यावरती लग्नाची बोलणी झाल्यानंतर हे शहाणपण सुचतंय तुम्हाला? तुम्ही तुमच्या अपंग आणि अंध बस डॅड! Shut up! तुम्ही तुमचा शब्द मागे घ्या. दीपक, एनफ. मला या घरात तमाशा नकोय. आज तुम्ही ठेवून काय साधणार आहात मिस्टर रोहन? एका श्रीमंत घरातला मुलगा, हुशार आणि क्वालिफाईड, पण मी काय म्हणून तुमच्या अंध बहिणीला सून म्हणून स्वीकारायचं? क्षमा करा साहेब, पण मी हात जोडतो. दादा, हात जोडू नका आणि विनवण्या आणि गयावया तर करूच नका. मी पूर्ण विचार करूनच मुक्ताशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मिस्टर देसाई, माझी होणारी बायको अपंग आणि अंध नाहीये. कुठल्याही डोळस माणसाला दिसणार नाही इतकं सुंदर जग तिला दिसतं. कुठली मुलगी काम करू शकणार नाही एवढं छान काम माझी बायको करू शकते. आणि हो, त्याहीपेक्षा ती माझ्यावर आणि मी तिच्यावर प्रेम करतो हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या निर्णयावर खूप पश्चात्ताप करावा लागेल, कारण की मुक्तानी मला लग्नासाठी होकार दिलाय. हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. पण पैसा, प्रतिष्ठा, स्टेटस या पलीकडेही जाऊन जग आहे. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विसरच पडलाय. तरी हरकत नाही, मी मुक्ताशी लग्न करणार. खुशाल कर, पण माझ्या घरातनं बाहेर पडल्यानंतर तू मला मेलास. तिमिर स्वप्न पाहताना तरी हरकत नाही, मी मुक्ताशी लग्न करणार. खुशाल कर, पण माझ्या घरातनं बाहेर पडल्यानंतर तू मला मेलास. तू माझा मुलगा नाहीस. प्रॉपर्टीवरती तुझा कसलाही हक्क राहणार नाही. गेट आउट, आय से गेट आउट. पैसा, प्रॉपर्टी यापेक्षा खूप मोठी दौलत आहे माझ्याजवळ. मला त्रास जरी असला तरी आशीर्वाद द्या. चला. आणि हो, तुम्ही कसलीही काळजी करू नका. स्वतःच्या बळावर मुक्ताशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मुक्ताला कसलाही त्रास होऊ देणार नाही मी. माझ्यावर विश्वास ठेवा. चला. अरे जा जा, कृतज्ञ. तुला लहानाचा मोठा केला तो हा दिवस बघण्यासाठी. अरे लाखो रुपये खर्च करून मी तुला शिकवलं. कृतज्ञ आहेस तू. जा. पण डॅडी, मला वाटतं. Shut up! जास्त बोलायला लागलेस तू. एक लक्षात ठेव, दीपक पुन्हा या घरात येता कामा नाहीये. That's all. आरती झालीये का? का सुखाचा विचार करतेय?
नाही, मी कधीच दीपकला माझ्याशी लग्न करावं अशी गळ नाही घातली. दीपक आहेच जगावेगळा, खूप मोठ्या मनाचा. माझ्याबद्दल त्याच्या मनात नितांत प्रेम आहे. त्याला मी काय करू? दीपकचं मन किती मोठं आहे असा विचार इतर का करत नाहीत? मी माझा संसार नेटाने करेन. मला खात्री आहे मी कुठल्याच बाबतीत दीपकला काहीही कमी पडू देणार नाही. मोठ्या दिव्यातून जातोय दीपक. माझ्यावर असलेल्या प्रेमाखातर किती विरोध सहन करतोय. दीपक, मला वाटतं आपण काही करायला नको. हो हो, कसं आहे की तुमच्या बाबांच्या तुमच्याकडून खूप काही अपेक्षा असणारच. त्यांनी तुम्हाला प्रेमाने वाढवलेलं आहे आणि प्रत्येक आई वडिलांना वाटतं ना की आपल्या मुलाने आपल्या मताप्रमाणे चाला. तेव्हा थोडा वेळ जाऊ दे. सगळं काही स्थिर स्थावर झालं ना की आपण तुमच्या डॅडींना नक्की समजावू शकतो. रोहन दादा, मी माझ्या डॅडींना खूप चांगला ओळख. त्यांचा स्वभाव, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांच्या अपेक्षा याची संपूर्ण कल्पना आहे मला. मी असं नाही म्हणत की माझे डॅडी चुकीचे आहेत, ते बरोबरच आहेत. पण मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचं आहे. डॅड आणि माझ्या स्वभावातच खूप मोठा विरोधाभास आहे. त्यांच्यासाठी पैसा, प्रतिष्ठा, त्यांची पोझिशन याशिवाय जगात काहीच नाही असा त्यांचा दृष्टिकोन आहे. आणि मन, भावना आणि प्रेम अशी माझी विचारसरणी आहे. माझ्या मते मनाला पटलं पाहिजे, भावनेनं आणि प्रेमानं संबंध जुळले पाहिजेत. दादा, पैसा करणं कधी आम्हाला जमलंच नाही. यु नो, डॅडीने आम्हाला खूप सुख दिलं, हट्ट पुरवायला पैसा दिला. पण आमचे डॅड, त्यांचं प्रेम, त्यांची माया आम्हाला कधी मिळालीच नाही. ते फक्त पैसे द्यायचे आणि आम्हाला हवे असायचे डॅड. नाही, मला मान्य आहे दीपक, पण आता मी घर सोडलंय याची संपूर्ण कल्पना आहे मला. हो, पण आता मी एक फ्लॅट घेऊन ठेवलाय माझ्या कमाईतनं. माझ्या बायकोसाठी, कुटुंबासाठी मी सगळी सोय करून ठेवली आहे. पण असं वाटायला नको ना की दीपकची बायको घरात आली आणि वडील मुलामध्ये भांडणं सुरू झाली, मुक्ताने घर मोडलं, वितुष्ट आणलं. असं कोणीही बोलणार नाही. आणि हे बोलायला डॅडनी माणसं जोडली नाहीये आमच्या. कोणी भाऊ नाही, बहीण नाही. मॉम आमच्या लहानपणीच गेली. आम्ही हॉस्टेलवरच वाढलो. त्यामुळे माया काय, प्रेम काय हे आम्हाला माहीतच नाही. मुक्ताच्या सहवासात हे सगळं जाणवलं. प्रेम किती मोठी शक्ती आहे हे तिथे कळलं आम्हाला. तुमची बहीण रेणुका ती खूप गोड आहे. तिची तुम्ही काही काळजी करू नका. ती सतत माझ्या टच मध्ये राहील. ती घरी येत जाऊन राहील. मुळात रेणुकाला मुक्ता खूप आवडते. मुक्ता आहेच तशी. दुर्दैव आमचे डॅड, त्यांना पैशाशिवाय अजून काही दिसतच नाही. माणसांचे चेहरे, त्यांच्या भावना, त्यांचं प्रेम हे त्यांना कधी दिसलंच नाही. पण बघा, तुम्ही डॅडींची समजूत काढा, त्यांचे आशीर्वाद घ्यायला जा. दीपक, आपण लहान आहोत. मोठ्यानी चुका केल्या तर चालतात, पण लहानांनी चुका करता कामा नये. तेव्हा मोठ्यांचे आशीर्वाद हे हवेच. तुमचं मन खूप मोठं आहे. आमचे डॅड तुम्हाला वाटेल तसे बोलले, तुमचा अपमान केला, तरी सुद्धा त्यांच्याबद्दल तुमच्या मनात इतक्या चांगल्या भावना आहेत. दीपकची सोबत आहे म्हटल्यावर मी कुठलंही दिव्य सहज करणार. अरे, संघर्ष करून जगणाऱ्या माणसाच्या उरात धडाडी हवी, जिद्द हवी. हे असे अश्रुनी डबडबलेले डोळे घेऊन जगलात ना, आत्महत्या करावी लागेल तुम्हाला. मला सुद्धा ही गोष्ट शीतल वहिनींमध्ये जाणवली.
त्यांचाही तोच प्रॉब्लेम आहे. अरे काय श्रीमंती उचू चालली आपली? का पैसा फालतू वाया घालवतोयस?